श्रावण महिना सुरू होताच महिलांना वेध लागतात ते म्हणजे मंगळागौरचे. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील सर्वात महत्वाच्या व्रतांपैकी एक मानला जातो. हे व्रत माता पार्वती अर्थात गौरी यांना समर्पित असून विशेषतः विवाहित महिलांसाठी याला मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. महाराष्ट्रात मंगळागौर हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्री शक्ती, कौटुंबिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. श्रावणातील मंगळागौर म्हणजे गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करत मांडलेली पार्वतीची पूजा. मंगळागौर म्हणजे पार्वतीच्या रूपातील अन्नपूर्णा. वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. अनेक कुटुंबात विवाहानंतरची पहिली 5 वर्षे हे व्रत करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवी गौरी या सौभाग्य, समृद्धी, सुख आणि शक्तीचे प्रतीक आहेत. श्रद्धेने मंगळागौरीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद, कुटुंबात सुखशांती आणि मनोकामना पूर्ण होतात. महाराष्ट्रात मंगळागौरीच्या पूजेनंतर महिलांच्या पारंपरिक फुगड्या, झिम्मा, पिंगा आणि इतर पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. यामुळे महिलांमध्ये आनंद, एकोपा आणि सामाजिक बंध अधिक दृढ होतात. मनोरंजन म्हणून मंगळागौरीचे खेळ सर्वांगाला व्यायाम देणारे असतात. ती एक प्रकारची आसनेच आहेत. महिलांना घरातील कामांबरोबर मनोरंजन, आनंद मिळावा या हेतूने गाण्यांची जोड देऊन हे खेळ खेळले जातात. रोज रोज